आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अमृता, चल बाई जेवणाची तयारी कर. चला जेवायला. अरे श्रेयस, आमच्या बरोबर जेवायला आलायस? बरं वाटतंय. मला पण बरं वाटतंय. आणि आता मी रोज येणार आहे सगळ्यांबरोबर जेवायला, कारण आता आराध्य येणार आहे ना. मग आता सगळं आधी सारखं होईल. हो हो ओके. पण ती नसली ना तरी तू असं पहिल्यासारखंच वागायचं. पण ती का नसेल? ती आता नव्हती ना इतके दिवस, आता असणार आहे ती रोज. बघ तू. यश, यश, कुठे गेली ही गद्दार? कुठे लपून बसलेस चीटर? चीटर? चीटर कोणाला म्हणतेस ग? जिच्या घरात उभी आहे तिला. तोंड सांभाळून बोला तू. हे घर म्हणजे काय धर्मशाळा नाहीये तुमच्या सारख्यानी केव्हाही यायचं आणि केव्हाही जायचं. आरडा ओरडा कमी कर आणि घेऊन जा तुझ्या मुलीला. मी माझ्या मुलीला चांगलं ओळखते, तुम्ही सांगायची गरज नाहीये. तुम्ही मला सांगा तुमची मुलगी कुठे आहे? कुठे तोंड लपून बसलीये? मला दिलेला शब्द मोडून माझ्या पाठीत खंजीर खुपसून कुठे लपून बसलीये? यश, यश बाहेर ये. गप्पा बस, सांगितलं ना. यशोधरा बाहेर गेले कामासाठी. तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाहीये ती. बरोबर आहे, बाहेर जाणारच ना. मला फेस करण्याची हिम्मत कुठे तिच्यात? काय तमाशा चालवलायस हा? एवढं झालंय तरी काय? जसं काही तुम्हाला माहितच नाहीये. वेड पांघरून पेडगावला जाताय सगळे. तुमच्या मुलीने, द ग्रेट यशोधरा सरनाईकने माझ्या मुलीचं, शनयाचं आणि तिच्या मुलाचं, या अक्षयचं लग्न लावून देण्याचं मला वचन दिलं होतं. मोठ्या गमजा मारला होत्या. काय तर म्हणे माझा शब्द सोनं आहे, कधी खोटं ठरणार नाही, अशा मोठ्या मोठ्या वल्गना केल्या होत्या. आणि आता इथे येऊन बघते तर वेगळंच चित्र दिसतंय. आता बोला ना. बरोबर, आता काय बोलणार म्हणा? मुलीचा खरा चेहरा समोर आला ना. एक मिनिट मोनिशा आंटी, काय बोलताय तू? ममाने तुम्हाला वचन दिलंय? What are you doing here? घे, अगदी परफेक्ट वेळेला तुझी लाडकी मॉम आली आहे. विचार. ममा काय बोलताय? तुम्ही यांना वचन दिलं होतं माझं आणि शनायाचं लग्न लावून देणार म्हणून? अक्षय, जस्ट काम डाऊन, ओके? या विषयावर आपण नंतर बोलू. नंतर काय बोलणार? बोलायला आहेच काय तुझ्याकडे? मोनिशा, इकडे मला लग्नाचं वचन देऊन आता 8 दिवसांनी तुझ्या मुलाचं लग्न तू त्या मिडिल क्लास श्रावणी बरोबर लावून द्यायला निघालीस. सरळ फसवणूक आहे ही. अगं, कोणी एकेकाळी आपण किती जीवाभावाच्या मैत्रिणी होतो, आणि आता तू हे नातं दुश्मनीचं करून ठेवलंयस. तुला काय वाटलं तू मला गृहीत धरशील, माझ्या तोंडावर पैसे फेकशील आणि मी शांत बसेन? नाही, तुझ्या पायाखालची जमीन हतरेल असं तुला धक्का देते की नाही बघच तू. मोनिशा, तुझा डाऊनफॉल सुरू होणार आत्ता, आणि तो माझ्यामुळे होणार. तुझा हा जो काय माज आहे ना, तो मी उतरवणार. रिअली आउट. कम ऑन शनो बेबी. आणि हो, आतापर्यंत खूप धमक्या दिल्या, पण केवळ मैत्री खाताना मी तुला सोडून दिलं. पण आता नाही. आता तू बघच तुझं काय होतं. यशोधरा, ही मोनिशा आता काय बोलत होती? ती तुला इतकं बोलली आणि तू शांतपणे उभी होतीस? अगं, ती बाई आपल्या कुटुंबाच्या मुळाशी उठली आहे, कळतंय का तुला? आयुष्यभर फक्त पैसा पैसा करत बसली. अगं, स्वतःच्या मुलांच्या भावनांचा विचार तरी कर जरा. अरविंद, हे बघ यशोधरा, तुला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. यशोधरा, तू आपल्या कुटुंबाचा विचार करणार आहेस की नाही? अगं, आम्हा सगळ्यांना सुखानं जगू तरी दे. अरविंद, व्हॉट इज रॉंग विथ यू? ती मोनिशा काहीतरी बोलते आणि त्यावर तुम्ही लोक रिॲक्ट करता. प्लीज, शी इज अ न्यूसन्स. खोट्या आहात मम्मा तुम्ही. तुमचा एक शब्द खोटा आहे. अक्षय, माझा तुमच्यावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाहीये.
मामा, आमच्या दोघं भावांचं आयुष्य तर तुम्ही उद्ध्वस्त केलंच आहे. अजून तुम्हाला काय हवंय? अक्षय काय बोलतोयस? खरंच तुम्हाला ममा म्हणायची तर लाज वाटते मला. मम्मा, मम्मा, तुम्हाला त्रास होतोय का? बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? सांगा ना, त्रास होतोय? श्रेयस जाऊ दे त्यांना. श्रेयस जाऊ दे त्यांना. आई, ती मोनिशा इथं येऊन यशोधरावर आरोप करत होती. त्या एकाही प्रश्नाचं यशोधरा उत्तर देऊ शकली नाहीये. का कोणास ठाऊक, मला तिच्या बोलणं तथ्य वाटतंय. आता बस झालं. काय का मागोमाग एक सारखी सारखी संकट येत आहे. कसं निस्तरणार आम्ही हे सगळं? मला ना अक्षयची काळजी वाटते. या सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लवकरच लावावा लागेल. सोक्षमोक्ष लावायचं आहे ना, मग आत्ताच लावूया. चल. तुम्ही नका ना रडू मम्मा, मी आहे तुमच्या बरोबर. नका रडू तुम्ही. अक्षय, मला ना यशोधरीवर संशय होताच. हे बघ ना, किती सहजासहजी तिने तुझ्या आणि श्रावणीच्या लग्नाला परवानगी दिली. म्हणजे एका बाजूला तुला शब्द दिला की तुझं लग्न श्रावणीशी होणार, आणि दुसऱ्या बाजूला मोनिशाला शब्द दिला की शनायाचं लग्न तुझ्याशी होणार. म्हणजे बघ ना, ही मोनिशा आणि तिची ती आगाऊ शनया कधीही घरी येतात.